महाराष्ट्र सरकार ने किसानों को आर्थिक संकट से राहत देने के उद्देश्य से पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर शेतकरी कर्ज मुक्ति योजना 2026 के तहत बड़ी घोषणा की है। योजना के अंतर्गत पात्र किसानों का मूलधन एवं ब्याज सहित अधिकतम 2 लाख रुपए तक का कृषि ऋण माफ किया जाएगा। इस योजना की घोषणा 2 जून 2026 को की गई थी, जबकि 15 जुलाई 2026 को इसके पात्रता मानदंडों में संशोधन किया गया। सरकार के अनुसार 1 अप्रैल 2019 से 31 मार्च 2025 के बीच लिए गए आपातकालीन फसल ऋण इस योजना के दायरे में शामिल किए गए हैं। वहीं 30 सितंबर 2025 तक बकाया और 31 मार्च 2026 तक अविनैतिक ऋणों को कर्ज माफी का लाभ मिलेगा। जिन किसानों की बकाया राशि 2 लाख रुपए से अधिक है, उन्हें अतिरिक्त राशि जमा करने के बाद योजना का लाभ मिलेगा। इसके लिए सरकार ने 31 मार्च 2027 तक की समय सीमा निर्धारित की है। साथ ही समय पर ऋण चुकाने वाले किसानों को 50,000 रुपए तक का प्रोत्साहन देने का भी प्रावधान किया गया है। इसके विषय में जानकारी दी नागपुर के जिलाधिकारी कुमार आशीर्वाद ने। हा जो पोर्टल आहे ना, हा जो पोर्टल बद्दल जे मी सांगितलं की पोर्टलवर सगळे गोष्टी होणार, ते पोर्टलचे नाम आहे FLRS पोर्टल। हा पोर्टल RS हा ना, हा पोर्टल जे आहे ते आपले सरकार सेवा केंद्राचे पण लॉग इन आहे, त्यावर तहसीलदारच्या पण आहे, माझ्या पण आहे आणि बँक्सच्या पण आहे। आता बँक्स काय करत आहेत की जेवढे शेतकऱ्यांनी हा ज्या मी डेट सांगितला होता 1 एप्रिल 2019 पासून 31 मार्च 2025 पर्यंत ज्यांनी अल्पमुदत पीक कर्ज घेतला होता आणि 30 सितंबर 2025 पर्यंत ज्यांच्या थकीत होता आणि 31 मार्च 2026 पर्यंत त्यांनी परतफेड केला नव्हता, असे जेवढे शेतकरी आहेत त्यांची यादी हे FLRS पोर्टलवर बँक्स अपलोड करत आहेत आणि त्यानंतर ते पाहत आहेत की हा यापैकी कोण कोण लाभार्थी जे आहेत शेतकरी पात्र आहेत। आता जसा जसा मतलब एक पद्धत असा पण आहे की तुम्ही सर्व 62,000 लोकांच्या तपासा आणि त्यानंतर तुम्ही एक यादी पब्लिश करा, पण त्यामध्ये कदाचित वेळ गेला असता, म्हणून असा निर्णय घेण्यात आला की तुम्ही जेवढे पात्र झाले तेवढ्याची तुम्ही यादी 1, 2, 3 यादी रिलीज करा। म्हणून पहिली यादीमध्ये 24,322 आहेत, बाकी जे आहेत त्यांचे चेकिंग सुरू आहे बँक्स मार्फत बरोबर। जसा पुढच्या 18, 20, 22,000 लोकांची पात्र यादी तयार झाली तर सेकंड लिस्ट येणार, त्यानंतर थर्ड लिस्ट येणार। तो मला वाटतं की 10 ते 12 दिवसमध्ये 10-12 दिवसात ते एक यादी रिलीज होईल। 10 ऑगस्ट तोच 10 ते 12 दिवस नंतर हा ना, यस 10 ऑगस्ट नंतर दुसरी यादी येईल, 15 ऑगस्ट पर्यंत येणार ती यादी हा ना, तो दुसरी यादी असेल। आता त्यानंतर असू शकते की एक तिसरी यादी येईल, चौथी यादी येईल। हा करण्याच्या मागे एकच उद्देश आहे की सर्व शेतकऱ्यांना वाट पाहण्याची आवश्यकता नाही आहे। जर आपण 62,000 ची एक सोबत यादी रिलीज केली तर ती गर्दी एकतर वेळ लागेल, त्यामध्ये दुसरं ती गर्दी आपले सरकार सेवा केंद्रावर येईल, तिथे रांगमध्ये लोकांना उभे राहावे लागेल। ते सगळे अवॉइड करण्यासाठी आपण टप्प्याटप्प्यामध्ये रिलीज करतो। अपात्रचा जे आकडा आहे तो आता बँक्सकडून आपण घेणार आणि त्यानंतर जसं मी सांगितलं एक तालुका स्तरावर एक समिती आहे, तहसीलदारच्या खाली, जिल्हा स्तरावर माझ्या खाली आहे। त्यामध्ये जे अपात्र असतील त्यांना तो शेतकरीला तो मेसेज जाईल की तुम्ही अपात्र आहात। तो अपात्र शेतकरी माझ्याकडे अपील करू शकतात, तहसीलदारकडे पहिले आणि त्यानंतर माझ्याकडे, की माझ्याकडे असे डॉक्युमेंट्स आहेत तरीसुद्धा मला अपात्र करण्यात आलेला आहे। त्यानंतर आपण सुनावणी घेऊन त्यावर निर्णय देणार। तर शेतकऱ्यांसाठी तो जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर समितीकडे जाण्याची पर्याय आहे। पण असतील का अपात्र याच्यामध्ये काय? नाही, तो तर जसं बँक्स चेक करतील ना त्याप्रमाणे। 24,000 मध्ये नाही, आतापर्यंत अपात्रची जी संख्या आहे ना ते बँक्सकडून आम्हाला आलेल्या नाही आहे।